मित्रांनो नमस्कार. मी तुमचा के बी कांबळे. तर मित्रांनो, मला माझ्या जीवनामध्ये एक अनुभव आला, तो मी तुमच्यापुढं शेअर करतो. मी एकदा बसनं प्रवास करत असताना एक माझ्या असं लक्षात आलं, त्या प्रवास करत असताना त्या बसमध्ये एक जवळपास 70 वर्षाची आजी गाडीमध्ये बसली. बसल्यानंतर गाडी म्हणजे फुल होती, म्हणजे गाडीमध्ये जागा नव्हती. तर त्या आजीला कोणी जागा द्यायला तयार नव्हतं. तर माझ्या हे लगेच लक्षात आलं. मी उठलो, आजीला जागा दिली आणि मी उभं राहिलो. तर बसमध्ये बरेच काही प्रवासी होते, माझ्यासारखे तरुण प्रवासी होते, काही मुलं होते. पण आजीला जागा देण्यासाठी कुणीही समोर आलं नाही. कोणीच आजीसाठी अशी दयामाया दाखवली नाही. तर मित्रांनो, मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की प्रवास करत असताना असे वयस्कर जर लोक प्रवास करत असाल तर त्यांना कोणाला दम्याचा त्रास आहे, कोणाला शुगर आहे, कोणाला BP आहे, बरोबर नाही का? आपणही त्याच वयात जाणार आहे. जर आपण अशी वयस्कर माणसाची जर आपण मदत केली, हेल्प केली, तर आपल्यालासुद्धा आपल्या जीवनामध्ये समोर हीच वेळ येणार आहे, आपल्याला कोणी मदत करेल. तर आता सध्या आपलं वय आहे, आपण उभं राहू शकतो, करू शकतो. पण अशा लोकांना जरूर जागा द्या, त्यांच्या भावना समजून घ्या. आणि हे दिवस आपल्यावर येणार आहे. आपण बी त्या वयात गेल्यानंतर आपली तीच कंडिशन आहे, म्हणून समजून घ्या एकमेकांना. आणि ही सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभू द्या. अशी सेवा करायसाठी पैसाच लागतो असं काही नाही. जेव्हा तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये असं प्रवास करत असताना तुम्हाला सेवा करण्याचं जे भाग्य लाभते, ते तुम्ही आवश्यक करा. गोरगरिबाची मदत करा, वयस्कर लोकांना जागा द्या, आपुलकी ठेवा त्यांच्याविषयी. जेणेकरून कसं आहे मित्रांनो, प्रत्येक माणूस हा कधी ना कधी संकटात येतो. पण आपण जर चांगले विचार ठेवले, लोकांच्या भावना समजून घेतल्या, लोकांना सतत मदत, अशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत जर आपण केली, तर आपलं संकटसुद्धा कमी होते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की अशा दीन दुबळ्या गरीब वयस्कर लोकांसाठी चांगली भावना ठेवा, नेहमी मदत करत चला. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो. आणि नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.